तर ही आपण एक दुसरी जाळी बनवूया. सिलिंगसाठी एक जाळी बनवायची आहे. तर त्यांनी साईज सांगितलेली आहे, इंचमध्ये घेतलं मी. इंचमध्ये 81 आणि हाईटला पाहिजे 11. ही अशी आडवी जाळ असणार आहे. कंट्रोल Q करून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बसवायची आहे. बॉर्डर सांगितलेले 1 इंच. ठीक आहे, याला आतून बॉर्डर 1 इंचाची द्यायची. कंट्रोल K. आता हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बसवायची आहे. कशामध्ये सांगितले, ही जी आहे 485 ती वाली डिझाईन पाहिजे. त्याला कॉपी करून घेऊया, त्याच्या फाईलमध्ये पेस्ट करूया आणि याला आडवी करून घेतो 90 डिग्रीने. थोडीशी मोठी करूया. आता ही दिसत नाही आहे कारण की याचा आउटलाईनचा कलर जो आहे तो व्हाईट आहे. त्याला अल्ट दाबून ब्लॅकवरती एकदा क्लिक करायचं, मग ते दिसायला चालू होईल. आउटलाईन हेअरलाईनच आहे, तर हेअरलाईन पूर्ण कन्फर्म करूया. याला आता ही जी हाईट आहे 9 इंच, 9 इंचाची जागी मी 8 इंच ठेवतो सेफसाठी. तर ही जी हाईट आहे आपण याला लॉक लावून 8 इंच जोडून टाकूया. ठीक आहे. आता ही याच्या सेंटरला बसवायची आहे. तर पहिलं मी याच्या बाहेर क्लिक करणार, या डिझाईनला सिलेक्ट करणार, शिफ्ट दाबून ज्याच्यामध्ये ठेवायचे आहे बॉक्समध्ये त्याला क्लिक करायचं आणि C आणि E दाबायचा. आता हा मधोमध ठेवलं गेलं आहे. त्या मधोमध ठेवता आपल्याला त्याला लेफ्टला ठेवायचं, त्याला L दाबायचा. ठीक आहे. आता ही जी आहे इथे ब्लँक राहते, तर आपण ह्या 2 डिझाईन अजून रिपीट मारू शकतो. तर मग मी काय करणार, याला इथे ब्रेक कट सिलेक्ट करणार, ब्रेक कपाट करतो आणि ही डिझाईन सगळी सिलेक्ट करतो. तर मध्ये इथे गॅप ठेवावा लागेल. हा जो गॅप ठेवला आहे ना, तो कितीचा गॅप ठेवायचा ते अंदाज येण्यासाठी म्हणून एक इथलं चौकोनी सिलेक्ट करतो. याला नोड पकडायचा आणि पुन्हा या नोडपर्यंत असा कंट्रोल दाबून घेऊन जायचा आणि राईट क्लिक करायचा. हा डुप्लिकेट होऊन जातो इकडे. आता इथे जो एक्स्ट्रा एक चौकोन आलेला आहे तो आपण डिलीट करून टाकूया. आता ही जी डिझाईन आहे थोडीशी इथे कमी पडते अजून पण. आता असं असेल तर आपण काय करू शकतो, थोडंसं इथे स्ट्रेच करू शकतो, याने काही जास्त फरक पडणार नाही आहे. ठीक आहे. याच्या डिझाईनमध्ये जास्त फरक पडणार नाही आहे आणि पडलेला नाही आहे. तर थोडीशी याला अजून इथून कमी ठेवतो मी, कारण की ते बॉर्डर इक्वल दिसेल. आता कंबाईन करूया आणि बाहेरच्या चौकोनला सिलेक्ट करायचं. शिफ्ट दाबून बाहेरचं चौकोन CE सिलेक्ट करा की बरोबर त्याच्यामध्ये बरोबर आणि हे कंबाईन करून टाकतो. आता मधला बॉर्डरवाला सर्कलचं काम, रेक्टँगलचं काम झालं आहे, त्याला डिलीट करूया. आता या सगळ्याला एक ब्राऊन कलर भरून दाखवायचं आहे आपल्याला. एक फाईल कटिंगसाठी ठेवूया. एक कॉपी घेतो मी आणि ही ब्राऊन करून ठेवून देऊया इथे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याकडे कसं आहे की बेडची साईज, ही जी साईज आहे ही आपल्या मशीनची साईज आहे, म्हणजे मागेची साईज आहे ना 13/51-35. हे एका वेळेला एवढं मोठं पार्ट आपल्याकडे कटिंग होऊ शकतं. पण आपल्या ज्या शीट असतात त्या आपण 4x4 फूट किंवा 48x48 इंचाच्या मागवतो. 48x48 इंचाच्या. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये सेफ्टीसाठी म्हणून आपण अर्धा इंचाचं मार्जिन ठेवतो. तर आपण 47, 47.5 मटेरियल कट करू शकतो. ठीक आहे, एका वेळेला. याच्यापेक्षा मोठं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ह्याला पार्टमध्ये कट करावं लागेल. याच्यामध्ये कसं झालं की हा जो आहे तो 2 पीसमध्ये करावा लागेल, कारण की हा 1 पीस याच्यामध्ये बसणार नाही आहे. मग काय करायचं, डिझाईन असं कट करायचं की ते जॉईन थोडंसं नीट दिसेल, म्हणजे खराब दिसता कामा नये. तर मग आपण इथे काय करू शकतो की इथे एक रेक्टँगल घेतो मी. आता इथे मिड पॉईंटपासून रेक्टँगल चालू करूया आणि हा इथे बाहेरच्या जागी वाढवतो. याला कंट्रोल Q करतो आणि शिफ्ट दाबून याची अजून एक कॉपी घेतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी काय करणार, पहिला जो आहे पहिल्याला काय करणार की हा जो रेक्टँगल पूर्ण आहे त्यातून ही डिझाईन मायनस करणार. म्हणून हा जो वरचा रेक्टँगल घेतला आहे तो मी वरती ठेवला आहे. तर बघण्यासाठी इथे चेक करायचं ऑर्डरमध्ये हे दिसतं का फ्रंट ऑफ द लेअर. जर फ्रंट ऑफ द लेअर दिसत नाही म्हणजे तो वरतीच आहे. तर शिफ्ट दाबून त्याला बाहेर क्लिक करतो. शिफ्ट दाबून डिझाईन सिलेक्ट केली आणि मी बॅक मायनस फ्रंट केलं की ही फक्त मला उरलेली डिझाईन मिळणार. तसंच मी इथे काय करणार की याला याच्या पलीकडे घेऊन जाणार
शिफ्ट दाबून नक्षाला सिलेक्ट करणार, तसंच बॅक मायनस फ्रंट करणार. असं केलं की ही डिझाईन आपल्याला 2 पार्टमध्ये तयार झाली. आता मी काय करू शकतो, ही इथे नोडला पकडून खाली ठेवायची आणि या दोघांना असं कटिंगला देऊ शकतो मी. ठीक आहे. आणि मग ही झाली कटिंगची. ह्याचं काम झालं. आपण डिलीट करूया. आता कस्टमरला पण दाखवायला पाहिजे की कुठे जॉईन येणार, तर त्याला एक लाईन मारून अशी इथे दाखवायची 2 पॉईंट लाईन वगैरे, की इथे मिड पॉईंट टू मिड पॉईंट एक सरळ लाईन इथे तुमचा जॉईन येणार आहे असं. ठीक आहे. आणि ही जी आहे ही कटिंगची फाईल झाली आणि ही दाखवायची फाईल झाली. तर याच्यामध्ये आपण याला डायमेन्शन लावून टाकूया 11/81. त्याची साईज वाढवून घेऊया 120. ठीक आहे. दिसेल असा फॉन्टची साईज ठेवायची. आणि याच्यामध्ये त्यांनी मटेरियल सांगितलेलं आहे ॲक्रेलिक ACR. ॲक्रेलिक म्हणजे इथे एकदा क्लिक करू. ACR 3 mm ब्राऊन प्लस लाईट पास. आणि याला झूम टूलने सिलेक्ट करूया आणि याचा एक स्क्रीनशॉट घेऊन पाठवून द्यायचा. इथे पण एक पाठवून देऊ आपल्या माहितीसाठी. तर ही जी वरची फाईल आहे ती पण रेडी आहे आपल्याकडे. त्याला इथे कॉपी ठेवूया, सिलेक्ट करूया, Ctrl+Shift+S, सेव्ह ॲज AI, सिलेक्ट ओनली, जेवढं सेव्ह. आणि इथे सिलेक्शन 8 हे सगळं खालचे वाले डॉट कर्व. ओके. असं करून ही फाईल रेडी झाली आहे. आता ही फाईल आपण कटिंगला पाठवू शकतो. ओके असेल तर कटिंगला